हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता सकाळी वाजलेले आहेत 7 आणि मी चालली आहे फिरायला. तर आपलं सकाळी सकाळी व्हिडिओला स्टार्ट करावा. तर सगळे झोपलेले होते आणि मी म्हटलं चला पटकन आवरून जरा एक चक्कर मारून यावी, कारण वजन परत वाढलेलं आहे. तर म्हटलं सकाळी सकाळी आपलं वॉकिंगचं रुटीन चालू करावं. तर इथे आतमध्ये जाऊन पहिला पाणी भरून घेतलं आणि मग शूज घालून वॉकिंगसाठी गेले. मला भांड्याचा आवाज येत असेल. खरं तर आम्ही दोघंच घरी होतो आणि मोठा मुलगा आणि बाकी गेलेले आहेत लग्नाला. नंदेच्या मुलाचं लग्न आहे. म्हणजे खरं या घरात मला अजिबात कधीच एनर्जी भेटली नाही. जेव्हा सगळ्यांना त्या धुडकावून लावलं मी, तेव्हा थोडीशी एनर्जी मला, त्याला 21 वर्ष झाली, तेव्हा थोडीशी मला एनर्जी जाणवायला लागल्या. नाहीतर मला या घरात एनर्जीच त्यांनी क्रिएट होऊ दिली नाही. तर इथे आले मी किचनमध्ये. म्हणलं व्हिडिओ चालू करून ठेवायला, पाणी भरावं. तर कसं असतं, नवरा पाठीशी असलं तर आपलं हे करू शकत नाही. पण त्या नवऱ्यालाही शिक्षण दिलं म्हणून माझ्या सासूने इतका त्याला त्रास दिला, इतका त्रास दिला. अजूनही तिने त्याला वेळासाठी ती स्वतः भोवती गुंडाळून ठेवते. नवरा माझ्या सासऱ्याला गुंडाळून ठेवते आणि यालाच घेऊन ठेवते. तेव्हा मला ते आवडत नाही. त्यामुळे मी त्यांच्यामध्ये सामील होत नाही. गैरसमज करून घेऊ नका, पण ते सांगता जे की मला आवडत नाही. त्यामुळे मी शक्यतो लांब राहायचा सध्या प्रयत्न करते. मी माझ्या कामात गुंग असते आणि ज्यांना कोणाला काय करायचं आहे तिकडे करू द्या, कारण आपली एनर्जी नको तिथे वेस्ट करून कोणी सुधारणार नाही. जे सुधारणार आहे ते स्वतःहून बघून सुधारतात. त्यामुळं ज्याची त्याला लायकी स्वतः कळते. तर इथे मी आली होती गार्डनमध्ये 4-5 चक्रा मारल्या आणि थोडंसं उन्हाला बसावं म्हणलं. उन्हाला बसले तर मी ते छान, एवढं काय आज रथसप्तमी आहे, संडे आहे, पण ऊन काय एवढं छान पडलं नव्हतं. एकदम कडक असं ऊन नाही, थोडंसं ढगाळलेलंच वातावरण आहे, तरी फ्रेश वाटत होतं. म्हणलं चला निसर्गाच्या सानिध्यात जाऊन आलं की बरं वाटतं. हे बघा सनराईज झालेलं आहे, पण आभाळ आलेलंच आहे. हे सकाळी 8 वाजताचं वातावरण आहे, त्यामुळं इथेच नाही ते नव्हतं. त्यानंतर मी आले घरी. येताच मी इडलीचं पीठ घेऊन आले. म्हणजे खरं तर सकाळीच मला इडली करायची होती, पण ती काही जमली नाही. तर इडलीचं पीठ घेऊन आले मी इथे. आता चला ठीक आहे, जेव्हा जमेल तेव्हा करू. इडली खायची इच्छा झाली होती. तर हे बघा, ही आमची आहे लिफ्ट. लिफ्टमध्ये येता 1000 विचार डोक्यात येतात. खरं तर एका वेळी हजारो विचार डोक्यात येत असतात. नशीब झालं बाबा पंचिंग. एका वेळी लगेच पहिल्या प्रश्नामध्ये पंचिंग होतच नाही, 2-3दा करायला लागतं. माझं होतं दोन्ही बोटाने, पण 2-3दा करायला लागतं. तर आले मी घरी आणि दाराला बेल वाजवली तर दारच उघडत नव्हतं करून, कारण झोपाजिंग झालीच नव्हती. त्यामुळं मी लॅच उघडून शूज काढून ठेवले आले बाहेर, कारण लॅच लावून मीच पहिलाच गेले. मावशी आलेलं नाही, कारण मी दरवाजा उघडून आले घरामध्ये. आणि त्यानंतर जरा चेंज वगैरे केलं आणि थोडासा चहा पिला, आंघोळ केली आणि चहा पिला. त्यानंतर मी इथे केली बटाट्याची भाजी. मावशी गेल्या चपात्या करून आणि आम्हाला दोघांना बटाट्याची सुकी भाजी केली आणि देवपूजा झालेली आहे माझी. खरं तर देवपूजा करताना व्हिडिओ काढलाच नाही मी. ते बटाट्याची सुकी काचरा टाईप केले, कारण पटकन खायचं होतं आम्हाला, त्यामुळे शिजलं नाही म्हणून थोडंसं पाणी टाकलं, नाही तर हे विदाऊट पाण्याचे छान लागतात. तर इथे कुकर होता, चपात्या करून गेल्या होत्या मावशी आणि आम्ही इथे बटाट्याची भाजी करून आता जेवण करणार होतो. माझी देवपूजा ऑलरेडी झालेली होती, त्यामुळे ते मी काही तुम्हाला दाखवलं नाही. हे बघा माझी देवपूजा झालेली आहे आणि आता आम्हाला जेवायचं आहे. महाराज आहेत म्हणून आमचं सगळं चाललेलं, माझं तर आयुष्य चाललेलं आहे. खरंच सांगते, महाराजांनी खूप मला सांभाळून घेतलं. बटाट्याची भाजी इथे बसलेली, मला बटाट्याची भाजी, भाकरी, जेवती, दही आणि शेंगदाण्याची चटणी अशी खाऊन मी आता बाहेर पडणार, कारण घरी मला खूप बोर होते. बाहेर राहिलं ना थोडंसं डोकं शांत राहतं माझं. त्यामुळे मग मी खाली बसले. पहिला वरती बसलेली आणि नंतर खाली बसले. म्हणलं खाली बसून मी जेवण केलं आणि थोडा टाईमपास केला, आवरले आणि मग जायचं आहे मला बाहेर.
म्हटलं पटापटात जेवण करून घ्यावं. स्वप्नील तिकडे जेवतोय आणि मी इकडे बसून जेवते. मी समोर देवघर आहे, देवघराच्या समोर बसून जेवते. कारण कधी कधी लो फील झालं ना, मी सरळ देवाजवळ बसते खूपच. त्यानंतर मी फ्रेश झाले, एकदम तयार झाले आणि म्हणलं आता जाऊया बाहेर. तर हा टॉपमध्ये खूप गरम होतं खरं, पण तरी म्हटलं ठीक आहे, कलर छान आहे त्यामुळे घेतला आणि मी आता चालले बाहेर. पर्स वगैरे घेतली. आता जाणार कुठे माहिती आहे का तुम्हाला? मी चाले शंकर महाराजांच्या मठात. मी इतके वर्ष झाली इथे आहे, इतकी वर्ष झाली, फक्त ऐकले मी, कधीच गेले नाही. आणि हे पार्सल खाली फोन आला होता मला, ते रिटर्नचं पार्सल होतं. म्हणजे जाता जाता हे पार्सल द्यावं आणि मग जावं. रेडी झाली, पार्सलवाल्याला थांबलाय, माझी वाट बघत तो. आणि त्याला पार्सल देते आणि मग मी 12 वाजलेले जाते. आणि आज आहे संडे, त्याला पार्सल देऊन आले. शंकर महाराज मठात जायचा विचार करते, तर मी आता चाललेली आहे. त्याआधी तुम्हाला गंमत दाखवते. आज पेपर आलाय सकाळ, तर सकाळसोबत रेड लेबल चहाचं एक पॅकेट आले. अनपेक्षित आनंद असतो, जे न बघता किंवा असं एकदम आपल्या समोर येतं ते, त्याला अनपेक्षित आनंद म्हणतात. तर त्याला तुम्हाला दाखवते मी. रेड लेबल चहा, इन्स्टंट चहा बनवायचे. हे बघा, अशी शॅम्पूची पुडी किंवा काय जाहिरातीसाठी सकाळ तर पित असतं. तर हे आहे रेड लेबल चहा. बघू संध्याकाळी. तर चला मग आता आपल्याला जायचं आहे मठामध्ये, दर्शन करवते तुम्हाला. चला, लेट्स गो. पोचलेले शंकर महाराजांच्या मठाचे. ते महाराजांना आशीर्वाद मागायला आले की माझे यूट्यूब चॅनलला तुम्ही खरंच सपोर्ट करा. माझे यूट्यूब चॅनल स्वतःच्या पायावर उभे राहिला जो आनंद असतो ना, तो खूपच मोठा असतो. त्यामुळे महाराजांना माझ्याशी विनंती आहे, चॅनल सगळं सपोर्ट करावा. आपले चॅनल मोनिटाईज लवकरात लवकर महाराजांचे दर्शन घेऊन त्या सगळा पाहायचा आहे. खरं तर त्या परिसरात गेल्यावरच मला खूप छान वाटतं, शांत वाटते. पण रस्त्यात येताना काय झालं माहिती आहे का, पोलिसांनी अडवलं, सिग्नल जॅम केला आणि 500 रुपये गाडीवर दंड टाकला. म्हणजे माझ्याकडे आत्ता पैसे नाही येत बाबा, तो गाडीवर टाकतो. पैशाशिवाय जगात काही काम कशाचं मान घालत नाही, खरं सांग. झाली मी मठामध्ये, ते काय आपल्याला खूप छान वाटलं. फ्रेश सगळं दर्शन झाल्यानंतर तिथे प्रसाद पण भेटले. तिथे प्रसाद बसले प्रसाद खाल्ला. खूप छान वाटलं. पाय निघत नव्हता, ते छान वाटतं. गाडी लावली होती मी, गाडीची तशीच आली मी डीमार्टमध्ये. घरी जायची संध्याकाळी घरी पोचले चालला. डीमार्टमध्ये आले सगळे, इकडे तिकडे जरा फिरले डीमार्टमधनं. म्हणलं चला छान, आपण स्वतःसाठी कधी खरेदी करायची भरपूर नाही सांगत आता कॅमेऱ्यामध्ये, पण छान आहे, मला आवडला. एकदा हटला तरी हाऊस फिरली. चला दाखवते फ्रंट कॅमेरा. माझ्या घरी काय हे नाही आहे, काय नाही आहे, ड्रेसिंग टेबल नाही आहे, त्यामुळे मला हे असंच ॲडजस्ट करावं लागतं. पण मला आवडला हा कलर, तर हा मी टॉप आणला आहे. चला तर मग अजून हे मेकअपचं साहित्य ठेवण्यासाठी पाऊच आणलं आहे. स्वतःसाठीच साहित्य आणलं मी, मेकअप साहित्य. तर हा एक पाऊच आणला आहे. मंडळी, कसा होता आजचा मिनी ब्लॉग नक्की सांगा. लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला शिकू
आणि सब करून ठेवा. असंच छोटे छोटे ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करत राहीन. आत्ता वाजलेले दुपारी 4, पण आता मी व्हिडिओ संपवते कारण आज आहे संडे. संध्याकाळचा व्हिडिओ मी उद्या टाकेन. बाय बाय. सबस्क्राईब करा.